माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आता आपल्यासोबत आहेत. बाबा, लोकशाहीचा उत्सव म्हणजे आज खरं तर मतदान होत आहे. किती उत्सुकता तुम्हाला आहे आणि नेमकं कोणतं आव्हान आपल्यासमोर आहे? आमचं आव्हान या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत कधीही जातीवादी विचारांचा भाजपचा उमेदवार निवडून आलेला नाही. मागच्या वेळेला याच उमेदवाराला आम्ही 90,000 मतांनी पराभूत केलं होतं. तर त्यामुळं ही उत्सुकता आहे की आता किती मार्जिन होईल. हा मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेला मतदारसंघ आहे. इथं फुले शाहू आंबेडकर विचार जन्माला आला आणि या मातीतून कोल्हापूर असेल, सांगली, सातारा या भूमीतून आपण तो राज्याला आणि देशाला विचार दिला. त्या ठिकाणी या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पराभव होणं आम्हाला सहन होणार नाही. त्याकरता आम्ही जातीवादी कितीही भाजपनी प्रचार केला, आता तर काय काय प्रकार चालले तुम्हाला माहिती आहे, तरी काही प्रयत्न केला, काही प्रचार केला, कितीही संसाधन वापरली तरी ही विचाराची लढाई आहे आणि ही आम्ही जिंकणार आणि भारतीय जनता पक्षाचा इथं पराभव करणार. झारखंडमध्ये जे काही रोकड सापडलेली आहे त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती निशाणा साधलाय. प्रत्येक वेळी ज्या नोटा सापडतात त्या काँग्रेसच्या नेत्याकडेच का सापडतात असा प्रश्न उपस्थित केला. काय झालं की निवडणुकीमध्ये पैशाचा वापर होतो. आता आमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं विकत घ्यायचा प्रकार चाललेला आहे. पण नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार हा कॅशलेस केला निवडणूक रोख्यातून. त्यामुळे त्यांना नोटांची काही फार गरज वाटत नाही. 10,000 कोटीचे डोनेशन त्यांनी कॅशलेस पद्धतीनं स्टेट बँकेतून मिळवलेली आहेत. त्यामुळे त्यांना नोटा हाताळाव्या लागत नाहीत. पण ते सगळं जे निवडणूक रोख्याचं जे गौड बंगाल होतं ते सर्वोच्च न्यायालयानं त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. त्याने हे सगळं बेकायदेशीर ठरवलं आहे. सगळा खेळ बंद करून टाकलेला आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी आता कशा प्रकारे करप्शन करतायत ते पाहायला पाहिजे. पण नोटांचा जो विषय आहे तो नरेंद्र मोदींनी कॅशलेस करप्शन केलं निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून. त्यातून भ्रष्टाचार केलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट देताना किंवा एखादी धाड टाकून धाड बंद करण्याकरता, केस क्लोज करण्याकरता किती केसेस क्लोज केलेले आहेत. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या केसेस या अलीकडच्या 8-15 दिवसामध्ये क्लोज केलेल्या आहेत. पण त्या कधी क्लोज होत नाहीत. क्रिमिनल केसेस कधी क्लोज होत नाही. जो आमचं सरकार आहे त्या सगळे केसेस, कारण गुन्हा घडलेला असेल असं जर सरकारचं मत होतं म्हणून चौकशी होईल तर तो गुन्ह्याचा तपास होईल. म्हणता की सातारा लोकसभेत पण पैशाचं वाटप होते. कुणाकडनं हा सगळा पैशाचं वाटप होतं? हा भाजपकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं खरेदी करायचा विषय चाललेला आहे. पण ही लढाई आता त्यांच्या हातात राहिलेली नाही आहे. पैशाने काही होणार नाही. लोक पैसे घेतील कदाचित, परंतु संविधान वाचवण्याकरता सगळे लोक कटिबद्ध झालेले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू, बेरोजगार युवकांचे अश्रू भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. बारामती लोकसभेचं मतदान आज होते. तत्पूर्वी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मावळ विधानसभेचे त्यांनी आरोप केला की 2.5 महिन्यापूर्वीच ठरलं होतं की अजित पवारांनी महायुतीसोबत जायचं. शरद पवार असतील, कुटुंबातले इतर प्रतिनिधी असतील, त्यांच्या समवेत हे सगळं झालेलं आहे. सुप्रिया सुळेंना याची कल्पना आहे. राजीनामा जो शरद पवारांनी दिला होता अध्यक्षपदाचा हा त्याचाच भाग आहे. मतदानाच्या पूर्वी असा आरोप करणं एक आश्चर्यकारक म्हणतो. नाही, मला आश्चर्य वाटत नाही. काय हा आरोप पूर्वी झालेला आहे. त्यातलं काही नवीन नाही आहे. एकमेकांनी एकमेकावर आरोप केलेले आहेत. त्यामुळं नवीन काही नाही आहे. एक दुसऱ्या बाजूला जे काही आरोप केले आहेत त्याबद्दल जे काही एखादं पुस्तक लिहून काही लेखी काहीतरी कोणी त्यामध्ये तारखासह किंवा कुठं कोणाची बैठक झाली लिहील त्यावेळेला त्यावर चर्चा होईल. पण आता हा काही निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही. कारण हा आरोप अनेक महिन्यापूर्वी स्वतः अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेला आहे. त्यात नवीन काय आहे? कितींदा तरी तुम्ही तेच उघड बसला तरी जे काही लोकांना करायचे ते लोक करणार आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे. आणि ही निवडणूक शेतकऱ्यांनी, बेरोजगार युवकांनी, महागाईनं त्रासलेले जे कुटुंब प्रमुख त्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं आता देशातच सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तर बारामती लोकसभेनंतर सातारा लोकसभेत सुद्धा पैशांचं वाटप होतंय असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. परंतु कितीही पैसे वाटले तरी विजय मात्र आमचाच होणार असाही विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, कराड, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.